मित्रांनो, मालिकेमध्ये धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. कारण सुभेदारांनी जरी सायलीला नाकारलं असलं तरीही सायली अर्जुनने प्रयत्न सोडलेले नाही आहेत. उलट सुभेदारांच्या गार्डनमध्येच तंबू ठोकून नव्याने संसार थाटत अर्जुनने मानाने सायलीला सुभेदारांच्या घरात प्रवेश मिळवून दिला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या प्रियाने व्हिडिओ दाखवून साक्षी महिपत नागराजला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, त्याच नागराजने आता प्रियाचं खरं गाठोडं मिळवून प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे मिळवत प्रियाच्याच नाड्या आवळल्या आहेत आणि जबरदस्त बाजी पलटलेली आहे. परंतु अर्जुन सायलीचा सुभेदारांच्या घरात गृहप्रवेश कसा करेल आणि प्रियाचं गाठोडं नागराज महिपतच्या हाती कसं लागेल ते व्हिडिओत पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 17 फेब्रुवारीच्या भागात अर्जुन सायलीला घरी घेऊन आलेला असतो. परंतु सायलीच्या मनात अजूनही तीच धाकधूक असते की सुभेदार तिच्यावरती नाराज आहेत आणि आता ते तिचा पुन्हा स्वीकार करतील का. जेव्हा अर्जुन सायली दोघेही गाडीच्या खालती उतरतात, दोघेही घराबाहेर असतात. सायलीला पूर्वीचा लग्न करून आल्याचा पहिला प्रसंग तिला आठवायला लागतो की जेव्हा अर्जुन सायलीला लग्न करून घेऊन आला होता तेव्हा सुभेदार तिच्यावरती किती चिडले होते. कल्पनाने तर रागाच्या भरामध्ये सर्वांसमोर अर्जुनचं थोबाडही फोडलं होतं. त्यानंतर सायलीच्या मनात ती धाकधूक असते की सुभेदारांनी याच घरातून सायलीला हाताला धरून धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं आणि तेव्हा अर्जुन काहीही करू शकला नव्हता. सायलीच्या मनात आता भीती निर्माण होते. परंतु इतक्यातच अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घट्ट पकडतो. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहायला लागते. अर्जुन सायलीला विश्वास देतो की तो तिच्यासोबत आहे. अर्जुन सायलीला आतमध्ये तर घेऊन येतो, परंतु सायलीचं पाऊल अडखळतं आणि तिची हिंमतच होत नसते त्या घरात जाण्याची. सायलीला मागचे सगळे प्रसंग आठवत असतात की कसं अर्जुन प्रियाच्या साखरपुड्याच्या दिवशी सायलीशी लग्न करून त्याने तिला घरी आणलं होतं आणि त्यानंतरचा तिला तो प्रसंग आठवतो की ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघडकीस आलं होतं तेव्हा चक्क पूर्णाजींनी मधुभाऊंना सुद्धा सोडलं नव्हतं, त्यांचा खूपच अपमान केला होता. सायली अजूनही घाबरलेलीच असते. अर्जुनला मकर संक्रांतीचा तो दिवस आठवतो की सुभेदारांना तू म्हणाला होता, मी तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस करतो की मिसेस सायलींचं परत या घरात येणं तुम्हाला अगदी गोडच वाटेल. अर्जुन सायलीला घरात तर घेऊन येतो, परंतु ज्यावेळी तो म्हणतो की या चला, इतक्यातच सगळे सुभेदार अर्जुनच्या पुढे येऊन थांबतात. तेव्हा ते सर्वच जण अगदी रागाने सायलीकडे पाहत असतात. सायली थोडीशी घाबरलेलीच असते. अर्जुन सायलीने सगळ्यांच्या विरोधात जाऊन आता लग्न केलंय म्हटल्यानंतर त्यांच्या रागाचा सामना हातांना करावा तर लागणारच असतो. तर त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत अर्जुन सायलीला म्हणतो की चला मिसेस सायली, आपल्या घरात जाऊयात. तेव्हा पूर्णाजी विचारते की आपलं घर? सगळ्यांची मनं दुखावताना तुला काहीच वाटलं नाही आणि आता काय तर तुझं घर? आता नेहमीप्रमाणे अस्मिताही टोमणे मारायला सुरुवात करते. ती म्हणते की अर्जुनला असं वाटतंय त्याच्या बायकोचा गृहप्रवेश करायचा आहे, आता त्यासाठी माप बीप आणायचं आहे की काय. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की करेक्ट आहे, तेच करायचं असतं ना, मग जा माप घेऊन ये. तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते की भले ही तुझी बायको झाली असेल, परंतु आम्ही हिला आमची सून मानत नाही. तेव्हा त्या दोघांनाही तितकाच मोठा धक्का बसतो. परंतु प्रियाने ऐनवेळी शेवटच्या क्षणी कशी मोठी माती खाल्ली आणि सायली अर्जुनचं धूमधडाक्यात लग्न लागलं ही बातमी आता नागराजने महिपत साक्षीपर्यंत पोहोचवलेली असते. आता तर साक्षी जास्तच चावथाळून उठलेली असते. महिपतला म्हणते की असा हातातोंडाशी आलेला घास होता. त्या प्रियाचं अर्जुनशी लग्न झालं असताना तर विलास केस माझ्याशी कायमची संपली असते, परंतु नाही, त्या प्रियाला इतकी साधी फालतू गोष्टही करता नाही आली, असं साक्षी तिथे आता संताप व्यक्त करते. तेव्हा नागराज त्या दोघांना सांगतो की लग्नामध्ये काय फालतूपणा चालला होता ना तिचा. बिथरली होती, घाबरली होती. तिला वाटत होतं सतत की सायली कुठूनही कशी येऊ शकते. बरं एवढंच नाही तर मी तिला बाजूला घेतलं, तिला समजावलं, धमकावलं सुद्धा की प्रिया नीट वाग, परंतु नाही, शेवटी माती खायची ती खाल्लीच. त्या प्रियाच्या मागं मी तर सुरा घेऊन उभा राहिलो होतो,
का तर जराशी घाबरेल म्हणून, परंतु नाही. तेव्हा चिडलेला महिपत म्हणतो की मग तोच सुरा असा फिरवून खुपसाचा ना तिथल्या तिथे मुडला पडला असता. तो अर्जुन आता प्रियाच्या खिशात जाण्याऐवजी गेला तो सायलीच्या खिशात. आता ते जोडपं पुन्हा त्या आश्रमकेशच्या मागे लागणार. महिपत सुद्धा खूपच चिडलेला असतो. आता सगळीकडून प्रिया भयंकर अडकलेली असते. इकडे सुभेदार मात्र सायलीचा स्वीकार करायला तयारच नसतात. तर प्रतापही अर्जुनला म्हणतो की या मुलीशी आम्हाला कसलाही संबंध ठेवायचा नाही आहे अर्जुन, त्यामुळे तू या मुलीला इथून जायला सांग. अर्जुन विचारतो की हे तुमचं फायनल ठरलंय का डॅड? तेव्हा प्रताप म्हणतो की हो, हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय. तर नंतर प्रताप म्हणतो की अर्जुन, सायलीला या घरात प्रवेश नाही आहे. तेव्हा अर्जुनही आता सगळ्यांना हादरवूनच सोडतो, कारण अर्जुन तिथे आता त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि तो सायलीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की चला मिसेस सायली. सायली हट्टालाच पेटते आणि अर्जुनला म्हणते की हो काय करताय तुम्ही, मला इथे राहायचं आहे, मला इथून कुठेही जायचं नाही आहे. आणि एवढंच काय, या सगळ्यांचा राग गेला तर घेतील ना आपल्याला घरात. परंतु अर्जुन तिचंही काही ऐकून न घेता तिला तसंच हाताला धरून ओढत घेऊन जातो, कारण अर्जुनलाही माहिती असतं की सुभेदारांची कोणती नाडी आवडल्यानंतर ते सुतासारखे सरळ होतील. सायली पुन्हा अर्जुनला थांबवते आणि अर्जुनजवळ हट्टच करते की मला इथून कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी यांचा राग शांत होईपर्यंत वाट बघत बसणार नाही आहे. तर सायली म्हणते की असं टोकाचा निर्णय का घेताय तुम्ही, याने ही आपली माणसं आणखीनच दुरावतील. तर अर्जुन सायलीला समजावतो की यांच्यावरती ना तन्वीची जादू आहे, त्यामुळे ती जादू संपेपर्यंत तर हे काय आपल्याला घरात घेणार नाही आहेत, त्यामुळे यांना तन्वीचंच कौतुक करत बसू देत, चला आपण जाऊयात. असं अर्जुन म्हणताच सायली विचारते की मग कुठे जाणार आहोत आपण आणि कुठे राहणार आहोत? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, हे काय आपलं एक घर नाही आहे, आपलं आणखीन एक हायवेच्या जवळ घर आहे. आणि एवढंच नाही मिसेस सायली, तर एस.टी. स्टँडजवळ देखील आपलं एक फ्लॅट आहे, त्यामुळे आपण त्या दोन्हीपैकी कोणत्याही घरात जाऊन आपला संसार नव्याने सुरू करू शकतो. तेव्हा सायली अर्जुनला प्रेमाने समजावते की फक्त 4 भिंतींनी घरं होत नसतात, त्यासाठी आपली जीवाभावाची माणसं आपल्या सोबत असावी लागतात. त्यांच्या मनात आपल्याविषयी खोलवर प्रेम आहे आणि फक्त पैशांची गुंतवणूक म्हणून जागा जी घेतली आहे ती मला अजिबातच नको आहे, मला माझं कुटुंब हवं आहे. असं सायलीने म्हणताच अर्जुन कौतुकाने तिला पाहायला लागतो. शेवटी काय, सायलीवरती प्रतिमाचे संस्कार असतात. इतक्यातच अश्विनने अर्जुनची बॅग आणून दिलेली असते. तेव्हा सगळ्या सुभेदारांनी अगदी टोकाचं पाऊल उचललेलं असतं. तर प्रताप अर्जुनला जोराची हाक मारतो, तेव्हा सायली अर्जुन दोघेही डचकतात आणि जेव्हा ते प्रतापला पाहतात तर त्यांना मोठा धक्का बसतो की प्रतापने चक्क अर्जुनची बॅग आणून दिलेली असते आणि तो म्हणतो की हे तुमचं गरजेपुरतं सामान आहे, हे घ्या आणि निघा इथून. आत्ता सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो की अर्जुन नक्की काय म्हणत होता. तात्पुरता तरी सुभेदारांच्या मनातला राग काही जाणार नाही, म्हणून अर्जुनने एक सुवर्ण मध्य काढला होता आणि अर्जुनचा तो निर्णय आता सायलीला मान्यच करावा लागणार असतो. तर चिडलेली पूर्णाची सुद्धा सायलीला म्हणते की आणि पुन्हा या घराकडे अजिबातच यायचं नाहीये. इकडे साक्षी मात्र पार बिथरून गेलेली असते. ती म्हणते की त्या ॲडव्होकेट जोशीने केस माझ्या बाजूने फिरवली होती, तो मधुकर पाटील आता जेलमध्ये गेला असता, परंतु आता काही होणं शक्यच नाहीये, पॉसिबलच नाहीये. साक्षीचे सगळे मार्ग आता बंद झालेले असतात. ती प्रिया एवढी निरुपयोगी कशी काय ठरू शकते, असं साक्षीने चिडून म्हणताच नागराज आणखीनच त्यात भर घालतो आणि तिला घाबरवत म्हणतो की नाही साक्षी, तू ना आता जेलमध्ये जायची तयारी करच. ते सायली आणि अर्जुन एकत्र आलेत म्हटल्यानंतर ती बरोबर केस पाटलाच्या बाजूने वळवतील. तर सुभेदारांनी जेव्हा सायली अर्जुनला त्यातून जायला सांगितलेलं असतं तर अर्जुन हसत सायलीला म्हणतो की हे बघा मिसेस सायली, हे तुमचं कुटुंब. तेव्हा सगळे सुभेदार अर्जुनकडे पाहायला लागतात. तर चिडलेला अश्विन म्हणतो की पूर्ण आजी डॅड, उगाच तुम्ही दादाचं बोलणं ऐकत बसूच नका. तेव्हा अस्मिता सायलीला म्हणते की पुन्हा इथे फिरकायचं सुद्धा नाही या. अर्जुनचा राग अनावर होतो, परंतु सायली त्याला अडवते आणि त्याला शांत राहायला सांगते. सगळे सुभेदार आता निर्दयी झालेले असतात, अगदी कठोर काळजाचे, आणि त्यांना आता सायली अर्जुन बाहेर आहेत त्याचा काही फरकच पडत नाही.
उलट ते घरात जातात आणि त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतात. सायलीला खूपच वाईट वाटतं आणि हे अर्जुनच्या लगेच लक्षातही येतं. सायलीला हसवण्यासाठी मुद्दामच अर्जुन म्हणतो की चला बरं झालं, म्हणजे आपल्याला लागायपुरतं तरी सामान मिळालं ना, नाहीतर मला तुमचे कपडे घालावे लागले असते. तेव्हा सायली काही हसतच नाही. मग अर्जुन लगेचच बॅग उचलतो आणि सायलीला म्हणतो की चला मिसेस सायली, आपण आपल्या घरी जाऊयात. तेव्हा सायली हट्टपणा करते आणि ती अर्जुनला म्हणते की नाही, मी माझी माणसं माझं घर सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा अर्जुन तिला समजावतो की मिसेस सायली, अहो ही माणसं आपल्याला घरात घेणार नाही आहेत, कळत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते की नाही, आपण संसार थाटायचा, आपण जिथे आहोत तिथेच. मी असं तुम्हाला म्हटलंच नाही आहे की आपण घरामध्ये जायचं आहे. आता सायलीचं ते बोलणं ऐकून अर्जुनलाच धक्का बसतो. अर्जुन आश्चर्याने विचारतो की म्हणजे गार्डनमध्ये? तेव्हा सायली म्हणते की हां, जिथे माझी माणसं तिथेच माझा संसार. तेव्हा अर्जुन सायलीला पाहून आता हसायलाच लागतो. इकडे चिडलेला महिपत साक्षीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता त्या पोरीला फोन लाव. तेव्हा साक्षी ही लगेचच प्रियाला कॉल करते. परंतु जेव्हा प्रिया पाहते की साक्षीचा कॉल आलाय, प्रियाची पार घाबरगुंडी उडते. ते विचारात पडते की आता हा महिपत शिकरे तर मला मारूनच टाकेल. प्रियाची आता दोन्ही बाजूने कोंडी झालेली असते. तरीही घाबरत घाबरत प्रिया जेव्हा फोन रिसीव्ह करते तर नागराज, महिपत, साक्षी तिघेही एकत्र असतात. तेव्हा महिपत तिला विचारतो, तू ना आता मस्त हनीमूनमध्ये रमली असतील ना, इकडचा रस्ता विसरलेस का काय? अरे हां, माझ्या लक्षातच नाही आलं की अर्जुन सुभेदारासोबत तर तुझं लग्नच झालेलं नाही आहे. मग कुठल्या हनीमूनमध्ये रमशील ना तू? असं महिपतने म्हणताच प्रिया वैतागूनच म्हणते की कशाला उगाच जखमेवर मीठ चोळताय. तेव्हा महिपत तिला म्हणतो की तुला अजून जखमा झाल्याच नाही आहेत, परंतु तुला जखमा कुठं कुठं, कशा आणि किती द्यायच्यात ना, हे जर तुला बघायचं असेल तर आत्ताच्या आता इथे ये. असं महिपत त्या आता प्रियाला धमकावतो. तेव्हा प्रिया गप्पच होते. तेव्हा चावताळलेला महिपत प्रियाला पुन्हा धमकावतो की दातखीळ बसली काय तुझे? तेव्हा प्रिया मुद्दाम खोकण्याची नाटकं करायला लागते आणि सालसूतपणाचं आव्हानात म्हणते की माझी ना थोडी तब्येत ठीक नाही आहे, म्हणजे खोकला आल्यासारखं वाटतंय हे. आता ती कारणं द्यायला लागते. तेव्हा नागराज म्हणतो, आम्हाला तुझी ही कारणं ऐकण्यात काहीही रस नाही आहे, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथे ये. प्रिया आता खतरनाक अडकलेली असते. तू ना इथे ये, इथे आल्यानंतर तुला बरं वाटेल असं महिपत म्हणतो. तर साक्षी फोनवरती प्रियाला धमकावते की तुझा सर्दी, ताप, खोकला कसा ठीक करायचा ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू इथे येच आता. आता प्रियाच्या इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था झालेली असते. नाही गेलं तर महिपत पुन्हा काय करेल सांगता येणार नसतं आणि जायचं तर आता रविराजांना काहीतरी कारण देऊन गुंडाळून जावं लागणार असतं. तर इकडे सायलीनं काही हट्टीपणा सोडलेलाच नसतो. उलट अर्जुनच्या मदतीने साड्यांचं छोटंसं टेंट केलेलं असतं, तेही सुभेदारांच्या गार्डनमध्ये. आणि अर्जुन सायलीच्या या वेडेपणाला वैतागतो आणि तो तिला समजावतो की मिसेस सायली, या सगळ्यांची काय गरज आहे सांगा बरं? आपल्या एखाद्या फ्लॅटमध्ये आपण जाऊन कम्फर्टेबल होऊन राहू शकतो ना मग. तेव्हा सायली आता त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करते आणि अर्जुना म्हणते की किती छान दिसतंय ना आपलं घर. हे बघा, हे आपल्या घराचं दार आहे आणि मागे ना छोटीशी खिडकीसुद्धा आहे. कोणाचं इतकं रंगीबेरंगी घर असतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की असतं ना, सर्कसमधल्या तंबूचं असतं की. तेव्हा सायली अर्जुनला जोराचा धपाटा देते आणि अर्जुनचा हात आपल्या खांद्यावरती घेत ती त्याला विचारते की आता माझ्या नजरेने बघा आणि सांगा की आपलं घर कसं दिसतंय ते. तेव्हा अर्जुनचं मत बदलतं आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मी विसरलोच होतो, ज्या ठिकाणी तुमचा हात माझ्या हातात असेल तेव्हा आपण कुठेही आणि कसेही राहू शकतो. तेव्हा दोघे आता त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत असतात. इतक्यातच अस्मिता खिडकीपाशी येते आणि नेमकं अस्मिताचं लक्ष बाहेर जातं आणि बाहेर जेव्हा अर्जुन सायलीने गार्डनमध्ये तंबू ठोकलाय हे ती पाहते तर धक्क्याने सगळ्या घरातल्यांना हाका मारून बोलावते. जेव्हा सगळेच सुभेदार एकत्रित येतात, समोरचं दृश्य पाहता त्यांनाही तितकाच मोठा धक्का बसतो. तर कल्पना खूपच चिडते आणि म्हणते की हा काय थिल्लरपणा चाललाय यांचा, यांनी गार्डनमध्येच तंबू ठोकलाय. तर प्रतापही आता अर्जुन सायलीला खूपच वैतागतो आणि तो म्हणतो की देवा,
आता सुभेदारांच्या दारामध्ये काय बघायचं तर चिंध्या. अश्विन ते काय नाही, चल आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि हे सगळं थांबूयात. अश्विन तिथे विचारतो की परंतु करायचं काय डॅड? म्हणजे जाऊन आता ते सगळं काढून आपल्या घराबाहेर फेकायचं आहे का? तेव्हा अश्विनला ते काही पटत नाही. उलट तो त्याच्या बाबांना समजावतो की नाही डॅड, अहो असं जर आपण काही करायला गेलो तर उगाचा तमाशा होईल ना. तेव्हा प्रतापही हट्टीपणा करतो आणि तो म्हणतो की होऊ दे तमाशा, या तमाशाची सुरुवात अर्जुनच केली होती ना, चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात. तेव्हा कल्पना त्यांना अडवते आणि कल्पना म्हणते की काहीही करायची गरज नाही आहे. आता जर आपण काही करायला गेलो ना तर उगाच तमाशा होईल, परंतु त्याचा त्रास पुन्हा होईल. या दोघांचा जो थिल्लरपणा चाललाय ना ते पाहून तर मला आत्ता असं वाटतंय, मला आता बघायचंच आहे की अर्जुन नेमकं कोणत्या थराला जातोय. तेव्हा अस्मिता या सगळ्याचा खापर सायलीवरती फोडते आणि म्हणते की ही सगळी ना त्या सायलीची आयडिया असणार आहे आणि अर्जुन लगेचच मान डोलावतोय. तर प्रतापला हे अजिबातच मान्य नसतं की अर्जुनला तिथे राहू द्यायचं आणि तो सतत कल्पनाला म्हणतो मी निदान अर्जुनला इथून जायला तरी सांगतो. कल्पना प्रतापला समजावते की उगाचच रात्रीच्या वेळी तमाशा नको आहे आणि याचा त्रास पूर्णही होऊ शकतो. आपण आता काही करायलाच नको आहे. आपण उद्या सकाळी बघूयात नक्की काय करायचं आहे ते. आणि ती अस्मिताला खिडकी बंद करायला सांगते. अस्मिता आता खिडकीही बंद करून घेते. इकडे जेव्हा प्रिया महिपतच्या घरी आलेली असते तेव्हा महिपत तिच्यावरती ओरडतो की ती टिचभर पोरगी तुझ्या नाकाखालून त्या अर्जुन सुभेदाराला घेऊन गेली आणि तुझे बटनासारखे डोळे काय बघत होते का नुसते. तर चिडलेली साक्षी प्रियाला धमकावते की या लग्नासाठी आम्ही तुला वाटेल ती मदत केली होती, सिक्युरिटी गार्ड सुद्धा दिले होते, परंतु साधं त्या सायलीला तू अर्जुन सुभेदारापासून लांब करू शकले नाहीस. तेव्हा चिडलेला नागराज म्हणतो की मला तर ना हिला घरीच थोबडावं वाटलं होतं. त्या दादाच्या समोर नुसती नाटकं चालू होती हिची, काय अभिनय करत होती ना, हिचा ना नुसता अभिनय चालू होता. इथे आमच्या आयुष्याची वाट लागली आहे आणि हिचे अभिनयाचे फटाके जोरदार चालूच होते, जसं काय हिचं आयुष्यच उद्ध्वस्त झाले. असं नागराजने म्हणताच चावताळलेली प्रिया आतापर्यंत जी गप्प होती ती त्यांना म्हणते की नाही चालय का, जितकं अर्जुनचं माझ्याशी लग्न होणं तुमच्यासाठी गरजेचं होतं ना तितकंच माझ्यासाठीही गरजेचं होतं. तुम्ही नुसतं उंटावरून शेळ्या हाकत होतात ना, खरं कष्ट तर मीच घेत होते. तेव्हा साक्षी विचारते की मग तू केलेल्या कष्टाचं काय चीज झालं ग, परंतु आज कळलं की तुझ्यामध्ये किती अक्कल आहे ते. तेव्हा प्रिया तिथे साक्षीलाच बोट दाखवते आणि उलट तिला धमकावत म्हणते की आज माझ्याकडून थोडीशी चूक काय झाली म्हणून या सगळ्या तुमच्या प्लॅनमधून मला बाहेर काढायचा विचारही करायचा नाहीये. तुम्हाला एका क्षणात रस्त्यावरती आणू शकते मी. तुम्हाला माहीत नाही आहे की माझ्याकडे कोणतं हत्यार आहे ते. असं प्रियाने उलट धमकावताच महिपत तिला विचारतो की काय आहे सांग बरं, कोणतं हत्यार आहे तुझ्याकडे, कोयता आहे, कुऱ्हाड आहे, दाखव बरं. आणि प्रिया तिथे आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढते की तिने पूर्वी एक व्हिडिओ बनवून कसं या तिघांच्याही नाड्या आवळल्या होत्या, तसंच ती व्हिडिओ ती पुन्हा त्यांना दाखवते. तेव्हा नागराज, महिपत, साक्षी तिघे आता प्रियाला घाबरल्याचे नाटकं करायला लागतात. परंतु एवढी व्हिडिओ दाखवून सुद्धा स्वतःचं ब्रह्मास्त्र बाहेर काढून सुद्धा आता प्रियाचा मोठा पचकाच झालेला असतो. कारण नागराज तिच्यावरती जोरजोराचा हसायला लागतो आणि तिला म्हणतो की प्रिया तुझं जे हत्यार आहे ना ते आता बोथट झाले, त्याला ना धार वगैरे काही राहिलेलीच नाही आहे, याने साधा कापसाचा गोळाही नाही कापता येणार. आता प्रिया जबरदस्त अडकलेली असते. इकडे सायली अर्जुनने सुभेदारांच्या दारात गार्डनमध्ये संसार थाटलेला असतो, तर सायली तिथे आता शेकोटी पेटवण्याची तयारी करत असते. तोचपर्यंत अर्जुन हा तंबूत जाऊन कपडे वगैरे चेंज करून येतो, परंतु तो जेव्हा बाहेर येतो त्याचे लक्ष सुभेदारांच्या घराकडे जातं. तर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला जे दिसतंय ना ते तुम्हाला दिसत नाहीये. तेव्हा सायली अर्जुनला पुन्हा समजावते की आज नाही तर परवा, उद्या परवा कधी का असे ना ते आपल्याला घरात घेतील ना. परंतु सायलीने आता प्रयत्न सोडायचेच नाही आणि पूर्वी जसं सुभेदारांचं मन जिंकलं होतं तसंच आत्ताही करायचा हट्ट धरलेला असतो. ही आपली माणसं आहेत, कधी ना कधी आपला स्वीकार करतीलच ना, असं सायलीने म्हणताच अर्जुन हसायला लागतो. इतक्यातच अर्जुनला कुसुमताईचा फोन येतो. जेव्हा अर्जुन कुसुमताईचा फोन आहे सांगतो
तर सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. सायली पटकन अर्जुनच्या हातून मोबाईल घेते आणि कुसुमताईला बोलायला लागते. कुसुमताई काळजीपोटी विचारते की सायली, अगं तिथे गेल्यानंतर काय झालं? म्हणजे तुम्ही दोघंही ठीक आहात ना? तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, अगं मजेत आहे मी. आत्ता कुठे कुसुमताईच्या जीवात जीव येतो, परंतु तिच्या मनात अजूनही धाकधूक असते की सुभेदार तर एवढे चिडले होते, मग त्यांनी सायलीचा स्वीकार केला असेल का? आणि ती विचारते की काही गेल्यानंतर राडा वगैरे झाला नाही ना? पूर्णाची काय म्हटल्या? तेव्हा सायली विचारते की ते सगळं चावतेत, मधुभाऊ कसे आहेत? तेव्हा कुसुमताई सांगते की तू इथे होती तर चिडचिड करत होते आणि आता तू गेलीस तर आठवणी काढतायत. तर सायली म्हणते की त्यांनाही सांग मी इथे ठीक आहे आणि माझी काळजी करू नका म्हणावं. कुसुमताई, मला या घराच्या भिंतीला इतका ओलावा जाणवतोय ना की यापूर्वी कधी हा ओलावा जाणवलाच नव्हता. आता कुसुमताईला कुठे माहिती की हे दोघे तर तंबू ठोकून गार्डनमध्ये राहत आहेत. तेव्हा कुसुमताई सायलीला म्हणते की हे बाई, चल आता जास्तीचं बोलू नकोस, नाहीतर तुझा चिडका बिप्पा माझ्यावरती फुगून बसेल. तेव्हा सायली जोरजोराची हसायला लागते. अर्जुन इशाऱ्यानेच विचारतो की माझ्याबद्दल काही बोललेत का? तेव्हा सायली म्हणते की चिडका बिप्पा. तर अर्जुनही हसायला लागतो, कारण कुसुमताईला अर्जुनला चिडवल्याशिवाय काही करमतच नसतं. तर सायली कुसुमला म्हणते, कुसुमताई हे बघ, डबे पोचवण्यासाठी जास्तीची दगदग करू नकोस. स्वतःची आणि मधुभाऊंची काळजी घे. आणि दोघे आता फोन ठेवून देतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मला बोलायचं आहे. तर सायली त्याला सांगते की फोन ठेवला केव्हाचाच. तर इकडे प्रियाचा काही ब्रह्मास्त्राचा उपयोगच होत नाही. तर नागराज तिला विचारतो की प्रिया, तुला खरं हत्यार बघायचं आहे काय गं? आणि साक्षी तिला म्हणते की बस ग. ती तिला बसवतेही. तेव्हा नागराज तिला आता तिचं लाल गाठोडं दाखवतो की जे प्रियाचं खरं लहानपणीचं असतं. तर नागराज तिथे म्हणतो की खरं तर ही पोटली मधुभाऊंकडे होती, परंतु आता ती माझ्याकडे आली आहे आणि यातल्या सगळ्या वस्तू कोणाच्या आहेत? तर प्रियाच्या. आता ही पोटली माझ्याकडे हा प्रिया, असं नागराजने म्हणताच प्रिया वेड्यासारखी त्यांच्यावरती जोरजोराची हसायलाच लागते आणि मोठ्या टेचात विचारते की अहो, ही पोटली तुम्ही मिळवली आहे, मग काय एवढा मोठा तीर मारलाय तो? कारण जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही आणि ती पोटली तुम्हाला कधीच मिळणारही नाहीये आणि त्याने कसलाच फरकही पडणार नाहीये. तेव्हा नागराज म्हणतो की पडेल, फरक तर नक्कीच पडेल. तर नागराज तिथे आता त्या गाठोड्यातील फोटो उचलतो आणि प्रियाला घाबरवत म्हणतो की हा फोटो मी जर मधुभाऊंना दाखवला तर मधुभाऊ काय म्हणतील? अरे, ही तर आमची प्रिया हा ना? तेव्हा प्रिया तिथे चाचपडत म्हणते की एका फोटोने काय होणार आहे? तेव्हा साक्षी तिची अक्कल ठिकाण्यावरती आणते की कसं आहे ना प्रिया, सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही परिवाराला माहिती आहे ना लहानपणीची तन्वी कशी दिसत होती. मग जर का हा फोटो दाखवला तर त्यांना कळेल की खरी तन्वी कोण आहे ते. आता या तिघांनी मिळून प्रियाच्या नाड्या आवळलेल्या असतात. तर नागराज तिथे प्रियाला विचारतो की तुमच्या मधुभाऊनी तुम्हाला लिहायला वाचायला शिकवलंच असेल की? आणि तो आता फोटो पलटतो. तर साक्षीला तो म्हणतो की तुला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा मधुभाऊंना लहानपणी कोणी जर सापडायचं ना, तर त्या दिवशीची ती तारीख मधुभाऊ त्यांचा एक फोटो काढून त्याच्यामागे लिहून ठेवायचे. का माहिती आहे? जर त्यांचे आई वडील कोणी शोधत आले तर त्यांच्या लक्षात यावं. मग प्रिया, आपण तुझ्या खोट्या बापाला ही तुझी खरी जन्मतारीख दाखवायची का? म्हणजे कळेल ना त्याला. दादाचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्याची ही तारीख मॅच होत नाहीये, म्हणजे तू त्यांची खरी तन्वी नाहीच आहे. बघायचं काय एकदा दाखवून, दादाची काय रिॲक्शन असेल ते, असं म्हणत नागराज प्रियावरती खो खो हसायला लागतो. तेव्हा महिपत तिला धमकावतो की अरे तू किल्लेदार, हिला ना उलटा टांगल आणि झुलवत ठेवल, तेही पार मेंदूपर्यंत रक्त येईपर्यंत. आता प्रिया खूपच घाबरून गेलेली असते. आतापर्यंत माज घमंड करणारी प्रिया तिथे घाबरले आणि नागराजला विचारते की पोटली तुमच्याकडे आलीच कशी? तेव्हा नागराज प्रियाला सांगतो की कसं तो प्रिया मुळूमुळू रडण्याची नाटकं करत होती तेव्हा तिच्या रूममध्ये शिरला आणि तिच्याच कपाटातून तिचीच खरी पोटली बाहेर काढली. तेही लाल गाठोडं ज्याच्यामध्ये खूप सारे पुरावे आहेत प्रियाच्या विरोधात. आता प्रियाची प्रचंड भंबेरी उडालेली असते. इकडे सायली अर्जुने त्यांच्या संसार आता टेंटमध्येच
मांडलेला असतो. तर अर्जुनने जेवण ऑर्डर केलेलं असतं. तेव्हा तो सायलीला म्हणतो की चला आपल्या लग्नानंतरचं हे पहिलं जेवण. तेव्हा सायली म्हणते की काहीतरीच काय बोलताय, गेले 1.5 वर्ष आपण नवरा बायकोच होतो आणि असं कित्येकदा तरी जेवलोय ना. तेव्हा अर्जुन वाक्य फेरफार करत म्हणतो की बरं ठीक आहे, आपलं दुसऱ्या लग्नानंतरचं पहिलं जेवण आहे. तेव्हा दोघेही पुन्हा हसायला लागतात. तर सायली आता जेवायला सुरुवात करणार तेव्हा अर्जुन सायलीला थांबवतो आणि तो स्वतःच्या हाताने सायलीला घास भरवतो. तर सायली आता इमोशनल होते. तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दाटून येतात आणि अर्जुनला ती म्हणते की खरं सांगू का, या घासाला जी चव आहे ना, ती चव मी आधी कधीच चाखली नव्हती आणि ती रडायलाही लागते. अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्ही रडताय? तेव्हा सायली म्हणते, तेव्हा इमोशनल झालेली सायली अर्जुनला म्हणते की वाटलं होतं या लग्नानंतर सगळं ठीक होईल, नाती सावरतील. खरं तर ही पंगत ना आतमध्ये रांगोळ्या काढून उत्पत्त्या लावून रंगायला हवी होती. तेव्हा सायली आपल्या मनातील खंत व्यक्त करते की आपण जर घरात असतो ना तर आईने काहीतरी गोडाधोडाचं बनवलं असतं. तेव्हा एकमेकांना उखाणे घेत आपण घास भरवले असते. तर अश्विन भाऊजी, चैतन्य भाऊजी यांनी आपल्याला खूप चिडवलं असतं. परंतु बघा ना, मागच्या वेळेस सुद्धा लग्न झाल्यानंतर आपण बाहेर जाऊन एकटेच जेवले होतो आणि आत्ताही आपण इथे एकटंच जेवतोय. असं सायलीने तिथे खंत व्यक्त करता अर्जुनला खूपच वाईट वाटतं. तेव्हा सायली आता रडायला लागलेली असते. तर अर्जुन मनोमन सायलीला वचन देतो की तुम्ही तुमचं प्रेम मिळवण्यासाठी खूप फाईट केलीत मिसेस सायली, परंतु आता माझी टर्न आहे. तुम्हाला तुमचा मान परत देण्यासाठी आता मी फाईट करणार. आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात अर्जुन सायलीला घरात घेऊन जाणार. चिडलेली पूर्णाची त्याला म्हणते की आम्ही या मुलीला आमची सून मानतच नाही अर्जुन. तेव्हा अर्जुन त्यांना ठणकावून सांगतो की मानावं तर लागेलच, कारण या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत आणि मला माझ्या मम्माने आणि पूर्णाजीने शिकवलंय की बायकोच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहायचं असतं. तेव्हा अर्जुनने आता एक मापटं आणि तांदूळही आणलेले असतात. तर स्वतः अर्जुन उंबरठ्यावरती माप ठेवतो आणि सायलीला ते मापटं ओलांडून सुभेदारांच्या घरात अगदी मानाने तिचा गृहप्रवेश करतो. तर माप ओलांडताना सायली मनोमन विचार करते, आज माझा या घरात प्रवेश झाला आहे, परंतु लवकरात लवकरच माझा तुमच्या मनातही असाच प्रवेश होईल. सायलीला तेवढा स्वतःवरती आणि अर्जुनवरती विश्वास